नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज आपण आलेलो आहोत महादेवाच्या मंदिरात. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की हे मंदिर आहे ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर, जे की येवल्या या ठिकाणी आहे. तर या व्हिडिओमध्ये मी महादेवांची सोमप्रदोष निमित्त असणारी आरती दाखवलेली आहे. तर पाहू शकतात तुम्ही की हे ऋणमुक्तेश्वर मंदिर हे प्रत्येक सोमप्रदोषला महादेवाच्या पिंडीला काय करतात, वेगवेगळा शृंगार करतात. तर आज त्यांनी या ठिकाणी नागेश्वर महाराज यांचा शृंगार केलेला आहे. तर ही महादेवाची पिंड आहे आणि त्यालाच ते शृंगार करून सजवतात. तर पाहू शकतात किती छान प्रकारे केलेला आहे. तर हे नागेश्वर महाराजांचे रूप आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. तर आज आपण काही म्हणजे थोड्या प्रमाणात आरती या ठिकाणी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेली आहे. तसेच या ठिकाणी सोमप्रदोष निमित्त काय काय होते मंदिरामध्ये किंवा कोणत्या सेवा केल्या जातात ते पण दाखवलेलं आहे. तर या ठिकाणी सोमप्रदोष निमित्त भोजन असतं, पंगत दिली जाते. तर अनेक भाविक भक्त या पंक्तीचा देखील आस्वाद घेतात किंवा आनंद घेत असतात. तर हा महाप्रसाद प्रत्येक सोमप्रदोष निमित्त महादेव मंदिरात, या ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरात असतो.
आत्ताचा आरती संपन्न झालेली आहे. सोमप्रदोष निमित्त जी आरती होती ती या ठिकाणी संपलेली आहे. तर आता सर्वजण भोजनाचा आस्वाद घेणार आहेत. तर या ठिकाणी पाहू शकता सर्वजण बसलेले आहेत आणि पत्रवाळी वाढायला चालू आहे. त्यावरती प्रसादाचं देखील वाढून झालेलं आहे. तर या ठिकाणी प्रसादामध्ये आहे शिरा आणि खिचडी. तर पाहू शकतात तुम्ही. मी, शताक्षी आणि क्षितिजा देखील या ठिकाणी प्रत्येक प्रदोषला येत असतो आणि खूप छान वाटतं, मनाला पण प्रसन्न वाटतं आणि छान वाटतं या ठिकाणी आल्यानंतर. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्यू.